एकीकडे पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे, तर तिथं मात्र काही जागांवरचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार याचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे। या जागेवर शिवसेनाच नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तर भाजपनेही दावा केल्याचं चर्चेला जात आहे। त्यामुळे गुंता अधिक वाढण्याची शक्यता आहे। अशातच आज भुजबळ यांनी मात्र आपला निर्णयच जाहीर करून टाकलाय। पाहूया। श्रीकांत शिंदेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ। आज होणार, उद्या उमेदवारी जाहीर होणार असं म्हणत नाशिकचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। नाशिकच्या जागेसाठी महायुतीमधील सारे पक्ष आग्रही होते असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, कारण नाशिकची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणत शिवसेनेनं या जागेवर आपला दावा कायम ठेवला होता। तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांच्या नावाला बळ मिळत होतं। भाजपही हम भी कुछ कम नहीं असं म्हणत या जागेसाठी विशेष जोर लावत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। निवडणुकीसाठी बरोबर 1 महिना शिल्लक असताना तिढा काही सुटत नाही म्हटल्यावर अखेर छगन भुजबळांनी या नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे। एका मतदारसंघामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये आणि याचा विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी जाहीर केलंय। आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। माघार घेताना गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून सुरू असलेल्या घटनांचा भुजबळांनी पाढाच वाचून दाखवलाय। हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून। म्हटलं नक्की हो, पण तुम्हाला तर बघ बावनकुळे नव्हते आलं, बावनकुळे मी होतो ना तिथे। तर मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जाहीर करायला पाहिजे ना ती जागा। पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या। इतकंच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील 3 आठवड्यापासून फिरतायत। त्यांचा प्रचार देखील पुढे गेलाय असं सांगत जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढतील असा सल्ला देखील महायुतीला छगन भुजबळ यांनी दिलाय। जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे। ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे, नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल। तर नाशिकची जागा शिवसेनेचीच असून ती शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे। ही जागा शिवसेनेचीच होती, परंतु केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं। मला असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे, म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला। नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी गेल्या दिवसांपासून देव पाण्यात टाकून बसलेले हेमंत गोडसे रामलल्लाचा आशीर्वाद घेण्यासाठी अगदी अयोध्येत देखील पोहोचले। पण आता यात ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय। या जागेसाठी भाजप देखील आग्रही असल्यानं भाजप देखील काही नावांची या जागेसाठी चाचपणी करत असल्याची चर्चा जोर धरते आहे। तेव्हा आता रामलल्ला महायुतीमध्ये शिवसेनेला पावणार की भाजपला हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।